र बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान. गुड मॉर्निंग, जय भीम, नमो बुद्धाय. कसे आहात तुम्ही सगळे? मी आले बाहेर, ठाणा साईडला आलेली आहे. गाडीचं काहीतरी काम आहे तर शोरूमला आलेले आहे गाडी घेऊन. हे बघा तुम्हाला दाखवते. मी सकाळी 5:30ला उठले. तनिष्काचं स्कूल असतं 6:30चं मॉर्निंगला. पाणी भरलं, चाय नाश्ता केला आणि आले इकडे गाडी घेऊन. हे बघा ठाणे साईडला आहे, गाडीचं शोरूम आहे. काम करायचं आहे इकडे. गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दाखवत आहे, ते चेक करायसाठी आलो होतो आम्ही. मी आले आहे आणि माझी छोटी मुलगी आज्ञा इकडे बघ, खूप नाटकं करते. हिला बोलले होते मोठी मम्माच्या घरी थांब, पण ही ऐकतच नाही. तनिष्का गेली आहे शाळेत, हिला जायचं नाही शाळेत, तिची खूप नाटकं असतात. आणि बघा कशी मस्ती करते. एकटी आहे ना गाडीत, एकटी असली की एन्जॉय करणार जास्त. दीदीला सोडून एन्जॉय करते एकटी. इकडे बघ आज्ञा, बघा तुम्ही कशी मस्ती करते बघा. तुला घरी गेल्यावर दीदी बघ कसे फटके देते. व्हेरी गुड. खाशी लागली आहे. आज्ञाची नाटकं बघा. आज्ञा इकडे बघ, एवढी ड्रामेबाज आहे ना, हिच्यासारखे कोणीच नसणार आहे. बरं आपण दीदीला नाही आणलं, मजा येईल तुला. बोल ना बाबू, छान वाटायला दीदीला नाही आणलं तर. बोलायचं असं बोलतात दीदीला. थांब आता दीदीला येऊ दे. तुझं नाव सांगते दीदीला की बघ तुला काय बोलली ही. थांब आता तुझी मजाच घेते घरी गेल्यावर. बघा गाईस, ही आमची गाडी आहे. हे बघा ही आमची गाडी आहे. बघू शकतात तुम्ही. बघा ही आमची गाडी आहे. हाय हाय मम्मा. हाय मम्मा. गाईस, तुम्हाला आमचा कसा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा. बाय. आज्ञा बघा जेठालाल 3D बघते. काय खाते बाबू तू? चिप्स खाते. घरी जायचं ना आता आपल्याला. दीदी येईन ना स्कूलमधून. काय झालं आपल्या गाडीला? खराब झाली. कशामुळे झालती? काय बोलले अंकल?
ठीक झाली. गाडीमध्ये पाणी गेलं म्हणून गाडी खराब झाली ना. अंकल बोलले वॉशिंग सेंटर में नहीं जाने का, असं बोलले ना, आहे ना. तर गाडीचं काम झालेलं आहे. आता मी घरी जात आहे. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता जास्त, फक्त आपण जे वॉशिंग सेंटरला गाडी धुतो ना, तर ते पाणी गेलं तो इंजिनमध्ये, त्याच्यामुळे ती गाडी बंद पडू लागली आणि ते चढण आलं की चढत नव्हते, असं काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर ते बोलले की आता काय प्रॉब्लेम होणार नाही. माझ्या मिस्टरांनी चाय आणलेला आहे. कारमध्ये चाय पिते मी, तुम्ही पण या चाय प्यायला. गाडी घेताना आपल्याला सांगतात की तुम्हाला सर्व्हिस फ्री आहे. 3 महिने फ्री सर्व्हिस बोलतात, पण 4 महिने झाले माझ्या गाडीला. तर त्या लोकांनी काय फ्री सर्व्हिस तर केलीच नाही. ऑइल ग्रीसिंग वगैरेच केली आणि तरीही त्यांनी पैसे घेतलेच. त्यांना नाही म्हटलं फ्रीमध्ये करा, तरी त्यांनी काही केलेलं नाही आहे. शेवटी त्यांनी 7,000 घेतले. जेव्हा आपण वॉशिंग सेंटरला गाडी नेतो ना गाडी धुण्यासाठी, तेव्हा इंजिनमध्ये पाणी भरपूर जातं प्रेशरने, असं ते मेकॅनिक बोलतो आहे. एवढं काय आपल्याला गाडीची काय आयडिया नसते, पण त्या लोकांना समजतं, मेकॅनिक लोकांना. तर ठीक आहे ना, नेक्स्ट टाईम तिकडे जायचंच नाही. आणि आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये खूप टेन्शन घेतो. एखादा खर्च आपल्या नाहीच होत, गाडीचा EMI भरायचा, रेंटवर राहणं वगैरे, हे सर्व मॅनेज नाही होत. असो. आणि मग ते काल शोरूमवाले बोलले की तुम्ही भिवंडी ठाणा साईडला तुम्ही गाडी घेऊन जा, ते चेक व्यवस्थित करतील आणि तुम्हाला कळवतील की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तर इथं आल्यावर समजलं की वॉशिंग सेंटरला जे आपण कार वगैरे धुतो प्रेशरने, ते इंजिनमध्ये पाणी जातं. तर ते बोलतात की वॉशिंग सेंटरला जास्त गाडी न्यायची नाही तुम्ही, हो पाण्याने खूप सांभाळली पाहिजे. आता आम्ही घरी चाललो आहे. काय बोलला होतो मेकॅनिक बोलला की जो प्रॉब्लेम झालाय तो आपण सर्व्हिस सेंटर वॉशिंग सेंटरमध्ये जातो ना, प्रेशरने गाडी वगैरे धुतल्या जाते, तर त्यामुळे ते आतमध्ये ज्या पेअर्स पार्ट असतात, सेन्सर असतात, CNG किट असते, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर असतं, तिकडे पाणी वगैरे गेल्यामुळं एअर वगैरे पकडला जातो आणि मग छोटं मोठं काम निघलं जातं. म्हणून इश्यू झाला होता गाडीमध्ये. पिकअप घेत नव्हती आणि चढण वगैरे आलं की दम वगैरे सुटायचा गाडीचा. काढतात आता त्यांनी करून दिले आपल्याला. ते बोलले वॉशिंग सेंटरमध्ये गेल्यावर इंजिनच्या तिकडे पाणी वगैरे नाही मारायचं, बस एवढंच, बाकी काय नाही. आणि काही त्यांनी चेकिंगचे वगैरे काही पैसे वगैरे घेतले नाही. बरं झालं. नाही तर तिकडे आम्ही बोरोलीला गेलतोत ना, शेवटी त्यांनी आमचं बिल घेतलंच, 7,000 बनवलंच. काही चेक नाही केलं, काय नाही, फक्त आपल्याला बोलतात की तुम्हाला सर्व्हिस फ्री आहे, पण ते काय आपल्याला देत नाही. तर तुम्हाला एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं की कार जेव्हा आपण वॉशिंग सेंटरला नेतो तर तुम्ही घेऊन जाऊ नका जास्त. ते पाण्याच्या प्रेशरने आपल्या गाडीवर कसं पेट्रोलमध्ये जातं ना पाणी, इंजिनमध्ये जातं, मग ते प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे. आधी काय करते? व्हेरी गुड. चला मग भेटूया आपण. बाय. जय भीम. लश्कर है वो यही दूर दूर गांजे फितूर पर बादशाह है मेरा जानू. हाँ घर भी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सावे. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सावे. तर बघा मला सीट बेल्ट लावता येत नाही, ह्यांनी लावून दिलाय, तर मला बोलतात येडी आहेस तू. असं बोलायचं असतं का बरं? माझ्यामुळे लक्ष्मी यांच्या दारात आली आहे आणि बायकोला येडे बोलतात, असं बोलायचं असतं? पटतं यांना? कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. अंगारों सा अंबर सा लगता है मेरा सामे. ऐसा घर वाला मिल जाए तो घर वाली महारानी.
ख्वाब देखा इसकी आंखों में हमने, इसके मूंछों में पलके देखी है शान सबने, पर इन्हीं मूंछों के पीछे देखी मुस्कान हमने। शेरों की अगर रफ्तार हो सकी रहती है उस पे सबकी नजर, सो जाए जब सर गोद में रख कर इसकी थकन का शेर को हो खबर। अंगारों का अंबर सा लगता है मेरा समय। बघ माझा हिरो, बघ माझा हिरो। मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा स्वामी। माझा स्वामी गाडी चालवतोय बघ। फायनली आम्ही आलोय, गाडी पार्किंग करतायत. इकडे आमची गाडी पार्किंग असते. बाय कर, बाय कर, बाय. हाय कशाला.